महाराष्ट्र, कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील परशुराम गंगावणे जतन करीत आहेत काळसूत्री बाहुल्यांची पारंपरिक परंपरा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांनी आपल्या वडिलोपार्जित कळसूत्री बाहुल्यांचा पारंपरिक ठाकर आदिवासी कला अंगण या नावाने लहानपणापासून आपल्या पारंपरिक कलेचा वारसा पुढे चालवत 2006 रोजी आपल्या राहत्या घराच्या परिसर भव्य दिव्य आदिवासी चित्रांगण कलेचे संग्रहालय उपस्थित करून पुरातन काळातील चित्रकला व कळसूत्री बाहुल्यांचे खेळ जे आजच्या पिढीतील नागरिकांना विसर पडलेले, शेती अवजार व होमस्टे हेरिटेज वास्तव्य पुरातन वस्तूचे जतन करून ठेवलेल्या व ठाकर आदिवासी कला अंगण पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा वारसा पुढे चालू ठेवत असणारे त्यांचे पुत्र एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे हा वारसा पुढे चालवत असून यांच्या या कलेचे नावलौकिक संपूर्ण भारतभर असून परदेशातील पर्यटकसुद्धा त्यांच्या संग्रहालयात येऊन ही परंपरा व चित्रांगण परंपरा आपल्या नजरेत साठवून एक आदर्श निर्माण करीत आहेत. अशा या हस्तकलेच्या संग्रहालयात सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे यांनी भेट देऊन केतन गंगावणे यांच्यासह हितगुज साधले व आपल्या कलेविषयी विशेष माहिती जाणून घेतली. टीव्ही न्यूज सौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरन. प्रत्येक ठिकाणी दोन ठेव. कुठे काय त्या तिकडच्या घेऊन आलेलं मग कंपनी का नमस्कार. अरे हम लोग इंडियन नेशनल यूनिवर्सिटी से आए हैं फ्रॉम अहमदाबाद। यहाँ पे आके हमें बहुत ऐसे नॉस्टैल्जिक फील हुआ। बचपन में जैसे हम लोग खेलते थे वो सब यहाँ पे आके हमें पता चला। और पपेट्स का जो हमने प्ले देखा उसमें लाइक मैं भी मराठी साइड से बिलोंग करती हूँ तो वो ज़्यादा अच्छा लगा। एंड ऑल्सो चित्रकटी एंड शैडो पपेट्री और जो पपेट शो वगैरह थे वो सब देख के बहुत अच्छा लगा। एंड बहुत सारी न्यू चीज़ें पता चली कि पपेट्स कैसे वर्क करते हैं और शैडो पपेट्री कैसे वर्क करता है और उनकी मटेरियल्स क्या क्या यूज़ होती है। सो बहुत इंटरेस्टिंग। आप अहमदाबाद से कौन से कॉलेज से हो? आनंद से। और यहाँ कितने लोग, आप कितने स्टूडेंट आए हो? 80 अराउंड। ओके, सो थँक्यू. थैंक यू सो मच। आपण आता कुडाळ या ठिकाणी आहोत की ज्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्यांना मिळालेला आहे असे परशुराम गंगावणे यांच्या ह्या आर्ट गॅलरीमध्ये आणि त्यांचे पुत्र चेतन गंगावणे माझ्याबरोबर आहेत. आपण या ठिकाणी पाहू
पाहू शकता की अतिशय या दुर्मिळ अशा वस्तू आपल्याला बघायला मिळाल्या. शेती अवजार आहेत या ठिकाणी, तर हे आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु ह्या सर्व त्यांनी जुन्या गोष्टी ज्या काही शेतीतल्या किंवा दररोज आपल्याला वापरण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पण त्या पुरातन अतिशय 100 वर्षापूर्वीच्या त्या या ठिकाणी जतन केलेल्या आहेत. आणि नक्की हा काय प्रकार आहे हा जाणून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. तर चेतन गंगावणे, आपण सांगा की आपल्या वडिलांच्या पासून जी ती परंपरा आहे ती तुम्ही पुढे चालवतायत, म्हणजे नक्की हे काय विषय आहे, जरा प्लीज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. सो हे जे ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव ठाकर आदिवासी कला अंगण आहे. ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम व आर्ट गॅलरीची स्थापना आम्ही 2006 माझ्या वडिलांनी केली. सो ही स्थापना का केली आणि कशासाठी केली, तर आमचा जो ठाकर आदिवासी समाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, या ठाकर आदिवासी समाजाच्या ज्या पारंपरिक लोककला आहेत त्याचं जतन संवर्धन झालं पाहिजे, त्याचं संगोपन झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत ह्या कला पोचल्या पाहिजेत. कारण की आजचं जे आपण युग बघतो हे सगळं टेक्नॉलॉजी, मॉडर्नायझेशन आणि या सगळ्या AIच्या जमान्यामध्ये पारंपरिक लोककलेचा जो मान सन्मान होता, त्यांची जी ओळख होती ती कुठेतरी नष्ट होत चाललेली आहे. आज त्यांना मोठमोठे प्लॅटफॉर्म्स मिळत नाही आहेत, आज त्यांना स्टेज मिळत नाही आहे, आज त्यांना कोणी ओळख देत नाही आहे. बरोबर. तर ह्याचं कुठेतरी जतन संवर्धन झालं पाहिजे म्हणून आम्ही संग्रहालयाची ती सुरुवात केली माझ्या वडिलांनी. त्यांचं जे सगळे कार्य होतं त्या कार्याला भारत सरकारने 2021 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं त्यांना. आणि त्यानंतरची ही जी पुढची आमची वाटचाल आहे ह्यामध्ये आम्ही इथे आता मागे बघतो हे आमचं कृषी संग्रहालय आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या कला भारतातील संपत चालल्या बरोबर. त्याचप्रमाणे आपल्या भारतातील ही कृषी परंपरा जी आहे ही सुद्धा कुठेतरी नष्ट होत चालली आहे. म्हणजे भविष्यामध्ये पुढच्या 25 वर्षानंतर एखाद्या मुलाला विचारलं आपण की तांदूळ कुठे मिळतो, तर ती व्यक्ती, तो विद्यार्थी, तो लहान बाळ आपल्याला सांगणार की डीमार्टमध्ये मिळतो. हो हो हो. कारण त्याला माहिती नाही की तो शेतामध्ये तयार होतो. बरोबर. तर अशा प्रकारचे कुठेतरी ह्या गोष्टी नष्ट होत चाललेल्या आहेत आणि त्याची ओळख आताच्या पिढीच्या पुढच्या पिढीला व्हावी. कृषीची जुनी ओजारांची ओळख व्हावी, ज्यामध्ये आपला घिरट आहे, डोला आहे, त्यानंतर आपला पाटा वरवंटा आहे, वाईन मुसळ आहे, बरोबर. इरलं आपण शेतामध्ये घ्यायचो, डोक्यावर त्याने शेती करायचो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जातं आहे, ताक घुसळायचं, शिंकाळ वगैरे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे मांडणी करून ठेवल्यात. आणि त्यानंतरचा आमचा हा पुढचा प्रोजेक्ट म्हणजे सुंदर आर्ट होमस्टे, ज्यामध्ये आम्ही पर्यटकांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि आमच्याकडे इथे विद्यार्थी जे आमची कला शिकायला येतात त्यांची सर्व व्यवस्था करण्यासाठी आम्ही सुंदर आर्ट होमस्टेची सुरुवात सुद्धा केलेली आहे. आणि खरोखरच खूप आनंद वाटला तुमच्याकडून जाणून घेऊन. आणि निश्चितच आमच्याही संपर्कातली काही मंडळी आणि या कलेच्या माध्यमातली मंडळी या ठिकाणी यायला उत्सुक असेल तर आम्ही निश्चितच सांगू कुडाळ या ठिकाणी आपण परशुराम गंगावणे यांच्या होमस्टेला आणि त्यांच्या म्युझियमला भेट द्या. धन्यवाद.